नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. चंद्रकांत मनोहर कापाले, कंपोस्ट खेतीवाडी, तालुका अकोला, जिल्हा अहिल्यानगर. तर दादा आज आपण आपल्या या चवळीच्या प्लॉटमध्ये उभं आहे, बरोबर? बरोबर हो. तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? साधारण 50 दिवसात आत पूर्ण झाले. हा, म्हणजे आज 50 दिवसाचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे, बरोबर? तर मला एक सांगा, तुम्ही जी यावर्षी जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते आहेत आपली, त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश, बरोबर, याचा तुम्ही खाली चवळीला बेसल डोसमध्ये वापर केला आहे, बरोबर? आणि आपलं जे पॉवर प्लस म्हणून प्रोडक्ट आहे त्याची स्लरी माध्यमातून तुम्ही खाली सोडलेले आहे. आणि कडू पॉवर म्हणून जे आपलं औषध आहे म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसशेखडी, नागाळी, याचा स्प्रे काढलेला आहे, बरोबर? स्प्रे काढले. तर मला एक सांगा, हे आपले खतं आणि औषधं वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? सर फुटवा प्रचंड झाला, 15 ते 20 काय झाला फुटवे निघाले. तर बरोबर. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना, झाडाला भरपूर प्रमाणात डायरेक्ट आहे ना, जमिनीतून नाही ना, खालून खोडातून फुटवा आहे, बरोबर? हे जर प्रत्यक्षात जर पाहिलं तर भरपूर फुटवा आहे झाडाला. आणि महत्वाचं काय, तर आता झूम करून पाहिलं तर हा पूर्ण डोंगराळ भागातला प्लॉट आहे, बरोबर? पूर्ण चौकोन चारी बाजूने डोंगर आहे आणि दुपारच्या पारी इथं उष्णता पण भरपूर राहते, बरोबर? तर मला एक सांगा, जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि औषध आहे याचा वापर साधारण तुम्ही किती दिवसापासून करताय? हो, साधारण 3 वर्ष सर पूर्ण झाले. हा, म्हणजे 3 वर्षापासून. याच्या आधी कोणकोणत्या पिकासाठी तुम्ही याचा वापर केलाय? याआधी फरशी परत गवार असं सर. हा, म्हणजे गवार, फरशी या पिकांसाठी तुम्ही वापर केलाय. कसं आहे दादा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही पूर्ण मातीवरती काम करतात. म्हणजे माती भुसभुशीत करणं, पांढरी मुळे वाढवणं, जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं, बरोबर? तर मला एक सांगा, ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि औषधं वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधान आहे. इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे? इतर शेतकऱ्यांना असं चाललंय, कारण जे कडू पॉवर आहे ना, ते 15 ते 20 दिवस झाड पूर्ण कडू करते. बरोबर. म्हणजे कडू झाड झाल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची कीड किंवा रोग किंवा नागाळी काही पडत नाही, बरोबर? म्हणजे त्यापासून त्याचं पूर्ण संरक्षण केलं जातं झाडाचं, बरोबर? धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.